आज दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे आणि आपण या महाराष्ट्राचे मावळे आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारचे हे सरकार खेळ करत आहे। आज जर छत्रपती नमस्कार, जय शिवराय, जय भीम। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। तर आजचा जो दिवस आहे, आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊन आपल्याला त्यांचंच प्रोत्साहन घेऊन आपल्याला आपला लढा लढायचा आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे। माझा सुद्धा कार्यकाळ उद्याच संपणार आहे, म्हणजे 20 तारखेला माझा सुद्धा कार्यकाळ संपणार आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ ऑलरेडी संपलेला आहे आणि जस्ट लेटेस्टमध्ये म्हणजे पेपरमध्ये अशी माहिती आली होती, लोकमतमध्ये, लोकसत्तामध्ये अशी माहिती आली होती की युवा प्रशिक्षणचा जो आपला हा पहिला बॅच आहे, या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण आस्थापनामध्ये, म्हणजे जे गव्हर्नमेंट आस्थापना आहे इथे यांना आपण रोजगार दिला, यांना प्रशिक्षण दिलं, पण आता हे जे विद्यार्थी आहे हे आता कायम करण्याची मागणी करत आहे। तर हे डोकंदुखी आपल्याला नको आहे, म्हणून सरकारचा समोरचा असा निर्णय आहे की आता आपण जे नवीन विद्यार्थी जॉईन करू त्यांना आपण पुन्हा 6 महिन्याचं प्रशिक्षण देऊ, तर त्यांना फक्त खाजगी आस्थापनामध्ये त्यांना आपण रोजगार देऊ किंवा प्रशिक्षण देऊ। म्हणजे इतकं मूर्ख बनवलं या सरकारने, इतकं मूर्ख बनवलं की त्याला विचार करण्यायोग्य सुद्धा गोष्ट नाही आहे सध्या। म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवाशी असे खोळणं चालू आहे या सरकारचं। जसं आता ही CM KPYची ही आहे, CMची योजना, तशी सेम टू सेम PM ची प्रशिक्षण योजना सुद्धा आहे, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुद्धा आहे। यामध्ये सुद्धा हे लोक असेच म्हणजे त्यांचे आहेत, म्हणजे जे पॉम्पलेट वगैरे आहे की 6 मंथ प्रशिक्षण, 8000 स्टायफंड बेसिसवर, जागा रिकामी असेल तर तिथेच तुम्हाला काम देण्यात येईल। म्हणजे तुम्ही अशा प्रकारचं 6 महिन्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणं चालू केलेलं आहे। आणि आमचे किती भाऊबंधू, आता जस्ट आमचे एक भाऊ आहेत, शिक्षक महोदय होते, त्यांची सुद्धा अपघातामध्ये मृत्यू झाली आहे। कितीतरी आशेने तो व्यक्ती वाट पाहत असेल की कुठे ना कुठे प्रशिक्षणार्थीचा माझा कार्यकाळ संपला आहे, आता मी कुठे ना कुठे याचा आम्हाला निकाल लागेल, आम्हाला याच्यामध्ये आम्हाला रोजगार मिळेल, मी आपल्या जीवनाला सार्थक बनवेल, समोरच्या भविष्यासाठी काही विचार केला असेल त्यांनी, या सरकारच्या भरोश्यावर आधीचे आपला जॉब सोडून या बेसिसवर आलेला आहे। आता त्या व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला, तर आता त्याची तर अशा प्रकारे किती लोकांची स्वप्न, आता तो ही दुनिया सोडून गेले। त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडनं की सॉरी भावा, अजूनपर्यंत आम्ही जो मोर्चे केले, जे हे केले, ह्या सरकारच्या कानापर्यंत गेलेलं नाही आहे आणि ही सरकार अजूनपर्यंत आपल्यासाठी काहीच करताना दिसत नाही। मंत्रिपरिषद आताच बसली होती, मंत्रिमंडळ यांचं जे काही निर्णय झाले त्यामध्ये आपल्या युवा प्रशिक्षणार्थीबद्दल काहीच बोलण्यात आलेलं नाही आहे। उलटं यांनी पेपरमध्ये असं छापून दिलं की यांना आता फक्त खाजगी आस्थापनामध्ये देऊया, प्रशिक्षण दिल्यानंतर रोजगार देण्याची सुद्धा जिम्मेदारी तुमची आहे, तुम्ही सरकार आहात, तुम्ही इथे एवढं मोठं महाराष्ट्र चालवत आहात, तर तुम्हाला विद्यार्थ्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे, विद्यार्थ्यांची विचार करणं खूप 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 गरजेचं आहे। आणि तुम्ही बोललेले शब्द आहे की तुम्ही 6 महिन्याचं प्रशिक्षण दिल्यानंतर तुम्ही आम्हाला रोजगार द्याल परमनंट त्याच जागेवर, त्याच्यानंतर 50% लोकांना परमनंट कराल, तर कुठे ना कुठे तुम्ही बोललेले शब्द क्लिअर करा, तुम्ही बोललेल्या शब्दावर थोडी जाणीव ठेवा, त्याचे काहीतरी निकाल काढा। तुम्ही GR मध्ये लिहून दिलं होतं की आस्थापनाला जर मान्य असेल, विद्यार्थ्यांना जर मान्य असेल तर तिथेच त्यांना रोजगार देण्यात येईल। तर आमच्या आस्थापनाने जर तुमच्यापर्यंत पत्र पोहोचवलेले आहे की शिफारस पत्र पाठवलेलं आहे की हा विद्यार्थी चांगला आहे आणि चांगलं काम केलं, आस्थापना काही असंच उठून तर पत्र देणार नाही सर्वांबद्दल। ज्यांनी व्यवस्थित काम केलं त्या सर्वांपर्यंत हे पोहोचलेलं आहे, त्या सर्वांचं दिलेलं आहे। तर तुम्ही या गोष्टी, तर जसं तुम्ही आता खाजगी आस्थापनामध्ये आम्हाला, म्हणजे जे नवीन विद्यार्थी जी नवीन याच्यामध्ये फॉर्म भरेल त्यांना खाजगी आस्थापनामध्ये द्याल, पण आत्ता जे आपल्या ह्या GR मध्ये आणि यांनी जे बोललेलं आहे यामध्ये सध्या ही सरकार फसलेली आहे, कारण की यांनी ह्या सर्व गोष्टी आता त्यांना दिसत आहे की यांनी ही एक चुकी केली की यांनी तिथे नमूद पण केलं, स्वतः बोलले पण आहे काही शब्द की
आम्ही तिथेच त्यांना जॉब देऊ, तिथेच रोजगार देऊ. तर आत्ता आपल्याला टोकाचं पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जेवढे होईल तेवढा आपली मागण्या करून घेणं हे आपल्याला सुद्धा गरजेचं आहे. की याच्यासाठी आपल्याला जेवढे होईल तेवढे मोर्चे करावं लागेल, चांगला मोठा नियोजन करावं लागेल. जे तुकाराम बाबा आहे आपल्यासाठी ते भरपूर त्यांचा सपोर्ट आहे, चांगल्या प्रकारे ते आपल्यासाठी मार्ग काढत आहे. तर कुठे ना कुठे पॉझिटिव्ह राहूनच आपल्याला हा सरकारला फायदा करून द्यावाच लागणार आहे. आम्हाला रोजगार द्या हीच एक मागणी आहे आणि ते तुम्ही बोललेल्या शब्दाची जाणीव ठेवून तुम्ही ते गोष्ट लक्षात घ्या. आणि सोबत त्या GR मध्ये लिहिलेलं सुद्धा आहे की तुम्ही जसं आस्थापनाला मान्य असेल, प्रशिक्षणार्थीला मान्य असेल तर ते तिथे रोजगार त्यांना देणार. म्हणून तुम्ही हे अलाउड करा आणि आमच्यासाठी काही ना काही मार्ग काढा. बस एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही लांबून आलेला सरकार आहे, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. मग माझे लाडके भाऊ राहिले, म्हणाले विरोधक म्हणाले लाडक्या बहिणींचं केलं, आता लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून. पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना, युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. बघा, ऐकला तुम्ही यांचा शेवटचा शब्द की तिथेच परमनंट जॉब लागेल. तर परमनंट जॉबसाठी आम्हाला असे रोडवर उतरवून यांना मागण्या करावं लागत आहे, आंदोलन करावं लागत आहे. किती अपंग मुलं याच्यामध्ये जॉईन झाले, किती विद्यार्थी जॉईन झाले. म्हणजे तुम्ही आम्हाला बोललेले शब्द तर पूर्ण करा. आम्हाला असे लाजिरवाण्यासारखं भीक मागल्यासारखं तुम्ही रस्त्यावर उतरवलेलं आहे, तेही रोजगार मागण्यासाठी. आणि आमच्याकडनं वोट घेऊन तुम्ही आम्हाला या योजनेमध्ये एक तरीकेची फसवणूक केलेली आहे. आमच्याबद्दल विचार करा.